माहित नाही रडती कशाला? तुला माहिती का तिने मला फोनवर काय सांगितलं काय नाही तर? काय सांगितलं? एकाचे दोन सांगून देती नवऱ्याला भांडण कशाला? ती मला म्हणे की तुम्हाला त्यांना सांगता येत नाही का काय काय नाही तर ते मला विचारताय म्हणे. नाही विचारणार आजपासून. तेच म्हणतोय मी, कशाला रिकाम डोकं लावता घेणं काही देण्याचं. गरजच नाही विचारायची. हे असं आहे मग मित्रांनो, आपण काहीच लागतच. ही कोणती पद्धती ही? पद्धत कोणती ही? आणि गुन्ही बाळ जेवण करायला याचं काही गोष्टींना सांगलेलंच बऱ्या. जाऊ द्या सोडून. दररोज मलाही ते कटाळा आलाय ते दररोज तेच बोलणं. मी सांगतोय तुम्हाला, जायच्या टायमाला हे नक्की माझ्यासोबत वाद करणार आहेत. सगळं माझं म्हणणं काय माहिती का, प्रत्येक वेळेस नाही का प्रत्येकाला त्यांना जसं इकडे जगा वाटतं तसं प्रत्येकाला जगू द्या. तुम्ही जगा ना आम्हाला जगू द्या, जसं जगायचं तसं. कशी बसले माझे पाखरं? हाय कर बेटा एकदा. पिऊ हाय कर. पिऊला नाही का टिट्टेची लय आठवण येईल. कोणाची आठवण येईल बेटा? टिट्टेची येईल. टिट्टेची आठवण येईल तुला? चालली इकडं परी आहे. परी आज खूप हॅप्पी आहे कारण की परीचे केस कापून आणलेले आहेत. है ना परी? कधी आणलेत ग? पोरा दिवशी का? मग तोंडात बोट न घालू ना. हा मग काढू ना, मग तोंडात बोट घालून काढत असते ना का? आणि इकडे तुम्ही बघू शकता तयारी चालू आहे पुण्याला जायची. त्यासाठीच हे आता एक कपाट आणलेलं आहे जे तुम्ही पॅक करू शकता आणि कुठेही घेऊन जाऊ शकता. याला आता पॅक करायचं, एकदा बघायचं ते साहित्य वगैरे सगळं बरोबर आहे का नाही तर, आणि परत त्याला पॅक करून पुण्याला घेऊन जायचंय. तुला यायचं ना का? तुला जायचं ना? पिऊ. आणि हे आम्हाला किती मध्ये पडलं काय पडलं हे मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवणार आहे. पहिले त्याला खोलून तुम्हाला दाखवतो हे कसं आहे काय आहे तर. ठीक आहे. तू तोंडात बोट घालू नको म्हणलं तुला मी. तू ऐकतेस का? तुला यायचं आहे का? बर चला आता याला मी इन बिल्ड करतो आणि मग थोड्या वेळामध्ये तुम्हाला भेटतो. ठीक आहे. थार गाडी. कपाटाचं नाव विचारायला आधी थार गाडी म्हणती. बरोबर 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 बोलली तू, बरोबर बोललीस. चला मित्रांनो, हे आवरून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. नका बघा, खोलून दाखव आता. खोलून दाखव. चावी कुठे ठेवली? वट लडको. नका टक वट खाली. चावी टेप काढ आणि लॉक करून दाखव. लाव. हे बघू शकता, हे असं कपाट आहे जे पॅक केलंय आता आम्ही, आणि ते 2 छोट्या बॉक्स मध्ये पॅक होऊन जातं. छान असं मस्त बघू शकता का तुम्ही. अशी एवढं कपाट आहे, याला आपण पॅक करून घेऊन जाणार आहे. आता हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही इन्स्टॉल केलं आणि परत त्याला पॅक करणार आहे. तर हे मी स्क्रीनवर टॅग केलेलं आहे. तिथून तुम्हाला हे खरेदी करायचं असलं तर तुम्ही हे खरेदी करू शकता, तेही सिम्पल पद्धतीने. ओके. आणि बघितलं नाही तर लय मस्त तिकडे जेवण चालू आहे, तिकडे बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा. अरे 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 आई रसात पुरं पाणी टाकलं. आणि हे बघा
हेच लागतस. ही कोणती कोणती पद्धती? पद्धत कोणती? आणि हे गुन्ही बाळ जेवण करायला याचं काही नाही, पण हे काय रे बाबा, थोडी जनाची नाही तर मनाची तरी थोडी ठेवली पाहिजे. हा ग, कोणी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की तू काहीही करशील तुझ्या मनाचं. काय म्हणतोय मी, हे लय योग्य वाटतं. अरे 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 तिचं अंग काय भरवली, सोड सोड. होळी खेळायला तू? हा, खायच्या नावानं सगळा बांबा बोंब. काही शब्दच नाही माझ्याकडे बोलण्यासाठी तुला, काहीच नाही. हे बघ, हा घेतलाय अंगावर अर्ध. आता काय ला तोंडाला लाव बळा, थोडा इथं लाव, इथं लाव 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 लाव. काहीच बोलण्यासारखं नाही राहिलं. बघा आता हे आम्हाला जरा कॉस्टलीच पडलंय, तुम्हाला दाखवे सांगेल मी, तुम्ही टॅग केलेलं आहे तर जाऊन बघू शकता हे कितीमध्ये पडलं असं म्हणून. आम्हाला तर हे खूप आवडलंय बघा. उचल ठेव. तिकडेच बस, आता इकडे येऊ नको, तिकडेच बस. काय हसती हा हिरोईन? डायरेक्ट बाथरूम मध्ये आंघोळीला. ए सोड, इकडे हात लावू नको, चल. तर बघितलं असेल थोडीफार तयारी वगैरे तर चालूच आहे. तुम्ही म्हणता कालच्या व्हिडिओमध्ये जराही उल्लेख केला नाहीच केला, कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये पुणे 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 करणं गरजेचं नाही आहे. तुम्हीही खूप सारे लोक कमेंट्स करताय की बाबा असं तसं हे ते, पण ठीक आहे, तुम्हाला वेळ आल्यावर दिसेलच काय नाही. तर आता हे चालू आहे, जरा थोडंफार सामान स्वतः तिकडं करावं लागणार आहे. एवढं अवजड घेऊन जायचं नाही म्हणून मी हे सोपे तरीके शोधून काढतोय की जे आपल्याला तिकडे घेऊन जाता येईल असे. ते इथं का घेतलं, मग तिथं का घेतलं नाही, कारण की पुण्यामध्ये भेटलंच असतं. तर विषय असा आहे की आम्ही जिथं व्हिडिओ बनवायला गेलो तिथे हे आम्हाला खूप स्वस्त पडलं, ऑनलाईन प्राईसपेक्षाही खूप स्वस्त. म्हणून ते तिथून आणलं आणि ते मला एक्झॅक्ट ऑनलाईनसुद्धा भेटलं. तर त्यामुळे मी तुम्हाला ते टॅग करून दिलं, असा विषय. नाही तसं तुम्हाला काही दाखवायचा हेतू नव्हता, पण ठीक आहे. तुम्हाला सांगा कपाट कसं वाटलं तर तुम्ही म्हणाल की तुझ्या घरामध्ये एवढं सगळं आणून पण तुझं घर घाणच असतं. तर ठीक आहे, जाऊ द्या, त्या गोष्टी जास्त काही बोलू नये आपण. काय झाली, अक्षय तृतीयानं आज जरा शूट करायचं बाकी आहे जालन्यातला. आमच्या जालन्यामध्ये तुम्हाला जसं सांगितलं आहे, चंद्रकाका सराफ म्हणून एक ज्वेलर्स आलेले आहेत जे नामांकित ब्रँड आहे, त्यांचा एक व्हिडिओज बनवायचा आहे. आता तिथं जरा तयारी करून जायचं, म्हणजे कुर्ता पायजामा वगैरे घालून तर त्यांचा एक लुक करून जायचं आहे. पण ठीक आहे, जातो आता थोड्या वेळाने. ऊन तर एवढं पडतं आहे, विचारूच नका. उन्हामुळे तर सगळे हालत चालू आहे. काल दुपारनंतर झोपून होतो मी डायरेक्ट, एवढं ऊन लागलेलं तुम्हाला काय सांगू तुम्हाला. आता चला यांचं आवरून घेतो आणि मग तुम्हाला थोड्या वेळात भेटतो, ठीक आहे. मागील 2 दिवसापासून तुम्हाला प्रश्न पडला होता की मी जे तुम्हाला बोललो होतो, तुम्हाला त्या याची अपेक्षा होती, पण काल आता अक्षय तृतीया असल्यामुळे मी काय जास्त डोकं लावलं नाही त्या गोष्टीला. कोमल, काय विषय झाला मी पुण्याला गेलतो तर? काय चालू तुमचं माझ्या माघारी? मला काही समजलं नाही, काही तुमचं कसं चालतंय, काय चालतं? बोलता बोलले ते काय तुला समजत नाही का, ते नवऱ्याला समजत नाही काय खाईल तू? चॉकलेट. मग खाऊन घे ना. मग त्यांना म्हणायचं ना तुम्ही त्यालाच विचारा म्हणून. ते बोलले आता माझ्याशी बोलता आवाज कमी कर ना थोडा, जोर जोरात वाजवा लागलाय गाणी. मला तर कदर चालाय बाबा, काय सांगू तुम्हाला मित्रांनो. लय म्हणजे मी किती आता हे राहायचा प्रयत्न केला ना, पण मला थोडा त्रासच व्हायला लागला इथं आता. ते तुम्हालाही दिसत असेल. तुम्हाला काय बोलायचं बोला, तुम्हाला वाईट बोलायचं वाईट बोला, चांगलं बोलायचं चांगलं बोला, मला काही करायचं नाही. मला एवढंच वाटत होतं की त्यांना मला विचारा ना तुम्ही काय, तर ते जे कोमलला कायला विचारायला रिकाम विचारून हे करायचं नाही का. कायच बोला आता, सहज बी म्हणले तर. तुला तेच म्हणलं होतं मी की अरे तू मला विचारायचं, तू तिला कशाला डोकं लावून राहिली? मग सासूच काम नाही सुना सांगायचं? अगं सासूचं काम
आहे सुनाला सांगायचं, सुनाचं काम आहे सासूला सांगायचं. सासू पण तुझं काम काय आहे? तुला तुला मी चाललोय ना, मग मला विचारा ना तुम्ही, तू का चाललाय बाबा? आता तू किरकिर करतो ना तू. हा किरकिर कशाचं? मी किती दिवस झाले डोकं लावतोय का तुम्हाला? काही मी काही बोलतोय आम्ही काय का? बोलतो का तुला? आपण मग तिला विचारलं ती तुला विचारते, मग ती मला हा सांगते. ना, तर माझं म्हणणं काय आहे की तुम्ही तुमचा जर काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मला बोला, मला काय काय नाही, मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. नाही, आमचा तुम्ही ते हिला कशाला रिकाम डोक्याला मदत घेताय घेणं देण्याचं? परत ती वरती जाऊन रडत बसती घेणं देण्याचं, मग मला डोकं आउट होतं माझं. कशाला रड? मग तुला माहितीये का? मग काय माहिती तुला? माहित नाही रडती कशाला? तुला माहितीये का तिने मला फोनवर काय सांगितलं काय नाही तर? काय सांगितलं? एकाचे दोन सांगून देती नवऱ्याला आणि भांडणं लावून कशाला? देती. ती मला म्हणे की तुम्हाला त्यांना सांगता येत नाही का काय काय नाही, तर ते मला विचारताय म्हणे. नाही विचारणार आजपासून. तेच म्हणतोय मी, कशाला रिकाम तुम्ही डोकं लावताय घेणं काही देण्याचं? गरजच नाही ना विचारायची. हे असं आहे मग मित्रांनो, आपण काही चांगलं बोलायला गेलो ना परत हा प्रॉब्लेम होतो. तू आम्हाला सांग ना, आम्ही अगं हो ना, मग किती दिवस झाले तुम्हाला चाललोय म्हणून संपला विषय तिथं. मग आमचं काम आहे तिला बी विचारायचं. तुला सांगितलं का बाई? तुम्ही मला विचारा ना, तिचं काय, तिला मी चल म्हणलं की चलती ती. कस काय मग सांगतील? मग ते जायचं आहे सांगितलं त्यानं. रिकाम घरात बसल्या वाद करताय घेणं देण्याची तुम्ही. कशाला चांगले काम धंदे चालू द्यायचे ते दिलं सोडून. अवघडच आहे यांना, नाही का मित्रांनो? तुम्हाला खरं सांगतो, यांना नाही का काय प्रॉब्लेम होतोय मला काहीच कळत नाहीये. सगळं आपापल्या हिशोबाने जगताय, आपापल्या हिशोबाने चालताय, त्यामुळे आपण काही बोलणं चुकीचं आहे सध्या तरी. आवड द्यायचं की नाही? जेवायला द्यायचं की नाही मला? झालं ना पोळ्या झाल्या. कधी मग? 2 वाजता? एक तर इथंच वाजलाय. तुम्हाला मग अशीच म्हणलं जेवा गरम पोळ्या, तर तुम्ही नाही जेवले. चांगले काम आहे तुमचे. आले दिवस जवळ आले आता. भेटते तिथे लवकर खायला. करतो आम्ही आमच्या हिशोबाने बरोबर. जा ना, हम्म. तुम्हाला आम्हाला सोडून जा वाटायला ना. हा ना, तुम्हाला आमच्यासोबत या वाटाय ना, तुम्हीच मला वापस आणलं ना इकडं. ठीक आहे ना, होतं तुमच्या मनासारखं. जळाली कोमल पोळी. बस आता सध्या अवघड परिस्थिती आहे मित्रांनो गावी, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओज वगैरे असे बघायला भेटतील. हातामध्ये. जेवायचंय ना आता मग. हा दे ना जेवायला मग. आहे सुदर्शन आणि रामभाऊ, आम्हाला निघायचंय कामाला, त्यासाठी आलाय विचार. त्याला चहा पण नशिबी नाही आज. चहा पण नशीब नाही आज सुदर्शनच्या. आता जायचं, जेवण करून जायचं, मग कामं करायचं. आता 1 वाजलं, 1 वाजताचं ऊन किती पडलेलं तुम्हाला वाटत असेल. आणि यांचा विषय नाही का, तुम्हाला आता काही गोष्टींना सांगलेलंच बऱ्या. जाऊ द्या सोडून. दररोज मलाही ते कटाळा आलाय, ते दररोज तेच बोलणं. मी सांगतोय तुम्हाला, जायच्या टायमाला हे नक्की माझ्यासोबत वाद करणार आहेत. सगळं माझं म्हणणं काय माहिती का, प्रत्येक वेळेस नाही का, प्रत्येकाला त्यांना जसं इकडे जगा वाटतं तसं प्रत्येकाला जगू द्या. तुम्ही जगा आणि आम्हाला जगू द्या, जसं जगायचं तसं. पण तो विषय वेगळाच व्हायला लागलाय. 2 दिवसापासून माझा काहीच विषय नाही, पण आता बघितलंच ना तुम्ही काय चालू आहे काय नाही, तर हे असा विषय आहे. कायच बोलावं तुम्ही सांगा बरं मित्रांनो. मला लय टेन्शन येतं राहून. परत हे दवाखान्यात खर्च घालणारे आमच्या घरचे, चांगला खर्च घालणारे दवाखान्यात, तेव्हा त्यांना बरं वाटेल. दवाखान्यात जावं लागेल ना. तर 26 तारखेला लग्न आहे भाग्यश्रीचं, त्या लग्नाला पण जावं लागणार आहे रविवारच्या दिवशी. रोहिणी आणि टिट्ट्या गेलाय, रामभाऊ आहे तसं, रामभाऊ पण जाणार आहे. तो 2-3 दिवस आधीच जाईल. लग्न तिकडे आहे चिंचोलीला, तिकडे जायचं आहे. बघू आता काय होतं लग्नाचं. पण ऊन पण खूप आहे, लेकरं बाळं घेऊन सगळे जायचं दुपारी. 26लाच जाऊ आता. असा एकंदरीत विषय आहे. आणते का जेवायला आता? चल सुदर्शन जेवण कर. का रे? आजीबाई कुठे गेली का कोमल? आजीबाई रडण नको जाऊ. आजीबाईकडे जात नाही मी, आजीबाईला नाही बोलत नाही आता. आजीबाई काय आज काय परत रस? हा. मग मँगो मिल्कशेक बनवायचा होता ना. आहे ना मग ते आंबे आहे ना. आम्ही तो सुदर्शन बसला होता आणि एक पेला असा थोडंसा. आहे ना मग रस आहे साधा असा नाही मग बनवायचं असतं ना. मग ते मिल्क मेड असेल ना का नाहीये? आहे पण लाईट नाही ना, थंड पाहिजे ना काहीतरी. परी जेवायला चल, जेवली जेवायला चल बाळा.
इकडे ये तू. घरात ये. ही जळाली पोळी म्हणलं तुम्ही. तू डॉक्टर किट कुठ टाकली तुझी? कॅप्सूल गेली. तू खेळत नाहीये का? कॅप्सूल गेली. ही पिवडी किती मैत्रीण आवाज दिली नुसतं मैत्रिणीसोबत उड्या मारायला लागली. सुट्ट्या येत्यावरच काय एकदा अडकली का अडकली शाळेत. हा ना आता तिकडेच बघायला लागलं शाळेचं तिचं काय तर. येत नाही का ती आता? पप्पा आहे तिच्या घरी. शुभ्रा आता नाही येत ती. तिला जेवण करायचं थोड्या वेळाने येईन ती. जायचं तुला खेळायचं शुभ्रासोबत? शुभ्रासोबत खेळायचंय का? जेवण करायचं का? दोन घास शब्दांना खाईन बाळा. या मित्रांनो जेवण करायसाठी मस्तपैकी असं रस पोळी आहे आणि वरण पण आहे. आण ग दाखवलेलं आहे कपाट मी. त्याला परत पॅक करून ठेवायचं आता. तिकडे साठी आणलं ते पुण्यासाठी. एकच आहे ना? किती म्हणजे एकच? 4 कशाला पाहिजे आपल्याला? एकच. 3 वर्षाची वॅरंटी सुदर्शन त्याची. नो कंडिशन अप्लाय सुदर्शन त्याच्यावर. नो कंडिशन अप्लाय. 3 वर्षाची वॅरंटी आहे. ते फुटलेलं वापस घेऊन जा म्हणते. ते इथं क्रॅक पडलाय बघा. आणला दिसलं का तुम्हाला? ह्यो हे बॉक्स मधून निघला आणि हे क्रॅकच निघलेला. आता रिटर्न होईल काही बघावं लागेल. ठेव. असा विषय आहे. तर चला मी आता जेवण करतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. चला हे सगळं चालूच राहणार आहे. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत भेटेन. बाकी तुमचं काय मत आहे? तुम्हाला हे कपाट आवडलं आहे का नाही ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ठीक आहे. चला सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची. आणि आमच्या घरात हे सगळं चालूच राहणार आहे. बघू येणाऱ्या दिवसात काय होतंय काय नाही. तर आता लग्न पण आले तर लग्न पण अटेंड करावं लागणार आहे. त्याचा पण व्हिडिओज वगैरे बनवेल मी तसा. ठीक आहे. आणि मनीषा तर येणारी उद्या कधी. बघू काय होतं. चला सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची. परत एकदा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेल उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना एकदा जय महाराष्ट्र.